उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अद्याप काही जागांवर तिढा सुटलेला नाही। यामध्ये ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे। मात्र तरीही या जागेवरून वाद सुरू आहे। ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर सांगलीत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे इच्छुक आहेत। आता सांगलीच्या उमेदवारीवरून विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून थेट इशारा दिला आहे। विश्वजित कदम यांची काँग्रेसने राज्य प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे। मात्र सांगली लोकसभा उमेदवारीवरून आक्रमक झालेल्या विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड बैठकीला हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे। सांगलीच्या जागेचा तिढा जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितले आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।